Hello students, we have started program analysis chapter, and in previous lecture we discussed about the problem analysis tools. There are three problem analysis tools in our syllabus. First is a algorithm, second is a flowchart, and third is a pseudocode. Okay, we discussed about the algorithm. Okay, what is mean by algorithm, example of algorithm, characteristics of efficient algorithm and all. Okay, again I am giving you one more example of algorithm. Suppose you have to develop the program to drive a motorcycle. सपोज तुम्हाला एक 2 व्हीलर गाडी ड्राईव्ह करायची आहे. ठीक आहे, तर याच्या स्टेप्स काय असणार आहे? हा तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला मोटरसायकल किंवा 2 व्हीलर गाडी तुम्हाला ड्राईव्ह करायची आहे. हे तुमचा प्रॉब्लेम आहे. तर याचं सोल्युशन तुम्ही कसं फाइंड आउट करणार? याचं सोल्युशनचं स्टेप कशा बनवणार? सगळ्यात महत्वाचं, यू हॅव टू अंडरस्टँड द मेकॅनिझम and facilities provided with motorcycle. Okay, where is the gear, where is the clutch, where is the brake and all. You have to understand the mechanism and facilities provided with motorcycle. Then study the sequence of operation. How to start that motorcycle, you have to study. First of all, you have to insert the key. Okay, then you have to kick the starter and all. You have to study the sequence of operations. First of all, you have to understand the mechanism and facilities provided with motorcycle. Then second, study the sequence of operation. After that, actual process. Insert the key. Okay, insert the ignition key. Then apply the kick or starter. Remove the stand, then put the motorcycle into first gear by holding clutch, then release the clutch by increasing the accelerator. This is the process of to start the motorcycle. You have to drive the motorcycle. So this is the solution of your problem. Okay, अल्गोरिदमचा आणखीन एक एक्झाम्पल आपण बघितले, सिंपल एक्झाम्पल की तुम्हाला 2 व्हीलर स्टार्ट करायचे, 2 व्हीलर ड्राईव्ह करायचे. तर 2 व्हीलर ड्राईव्ह करायची हा तुमचा प्रॉब्लेम झाला. मग त्याचं सोल्युशन काय काढणार की फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्याचे मेकॅनिझम, त्या गाडीचे जे काही फॅसिलिटीज आहेत त्या स्टडी कराव्या लागतील. मेकॅनिझम म्हणजे काय? त्याचा ब्रेक कुठं आहे, क्लच कुठं आहे, ऍक्सेलेटर कुठं आहे, कशी वर्क करते गाडी, हे जे काही मेकॅनिझम आहे हे तुम्हाला स्टडी करावे लागतील. हॉर्न कुठं आहे, असे ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला बघाव्या लागतील. देन यू हॅव टू स्टडी दी सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. ती गाडी स्टार्ट कशी करायची आहे हे सिक्वेन्शियली तुम्हाला कशी, पहिला की घालावी लागेल, मग स्टार्टर मारावं लागेल, हे सगळ्या जे स्टेप्स आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागतील. आणि आफ्टर दॅट स्टडी the actual process. ओके, तुम्हाला त्याचं मेकॅनिझम आणि फॅसिलिटीज अंडरस्टँड करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन स्टडी करायचे आहे आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेस असणार आहे. फर्स्ट, इन्सर्ट द इग्निशन की. पहिल्यांदा तुम्ही गाडीला किल्ली घातली. ओके, देन अप्लाय द किक और स्टार्टर. किक मारून तुम्ही किंवा स्टार्टरनं तुमची गाडी स्टार्ट केली, किक असेल किंवा स्टार्टर असेल. देन रिमूव्ह दी स्टँड, गाडीचा स्टँड काढला. पुट दी मोटरसायकल इन टू दी फर्स्ट गिअर बाय होल्डिंग दी क्लच. फर्स्ट गिअर मध्ये तुमची गाडी घेतली क्लच पकडून, अँड देन रिलीज द क्लच बाय इन्क्रीजिंग दी ऍक्सिलेटर. ऍक्सिलेटर वाढवत क्लच सोडला की तुमची गाडी स्टार्ट झाली. ओके, दिस इज द सोल्युशन. म्हणजे अशा प्रकारे अल्गोरिदम म्हणजे काय करायचंय, आपला जो प्रॉब्लेम आहे तो समजून घ्यायचा. त्यासाठी इनपुट काय काय लागणार आहे. तर इथं मोटरसायकल आपल्याला स्टार्ट करायची आहे, तर तुमच्याकडे मोटरसायकल पाहिजे आणि त्या मोटरसायकलची की पाहिजे. हे 2 इनपुट असणार आहेत. ओके, मग त्याची जी काही प्रोसेस आहे ती, म्हणजे अल्गोरिदमचे 2 पार्ट्स आहेत. एक इनपुट कलेक्शन आणि त्याच्यानंतर डिटेल वाईज त्याची प्रोसेस. ओके, then next problem analysis tool is a flow chart, and in this lecture we have to discuss about the flow chart.
After preparing algorithm for a given task, it can be presented in a pictorial form. Flowchart presented in a pictorial form. So, flowchart is also called as pictorial representation of algorithm. What is mean by flowchart? Flowchart is a pictorial representation of algorithm. Algorithm मध्ये आपण सिक्वेन्शियल स्टेप्स घेतल्या आहेत, त्याचं फक्त पिक्चोरियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे फ्लोचार्ट मध्ये. ओके, तो फ्लोचार्ट कसा काढायचा असतोय हे जे सगळे रूल्स आपण पुढे आता डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो आफ्टर प्रिपेअरिंग अल्गोरिदम फॉर अ गिवन टास्क, इट कॅन बी प्रेझेंटेड इन अ पिक्चोरियल फॉर्म. The method used to represent algorithm in a pictorial form with a standard meaningful symbols is known as a flowchart. The definition of flowchart: the method used to represent algorithm in a pictorial form with standard meaningful symbols is known as फ्लोचार्ट. हे सिम्बॉल्स फ्लोचार्ट साठी कुठले कुठले सिम्बॉल्स यूज करायचे आहेत, कशासाठी कुठले सिम्बॉल्स यूज करायचे आहेत, हे जे स्टँडर्ड सिम्बॉल्स आपण अल्गोरिदम टू फ्लोचार्ट कन्वर्ट करायसाठी यूज करतो आणि ह्या कन्व्हर्जनच्या मेथडला काय म्हणतात? फ्लोचार्ट. ओके, द मेथड यूज्ड टू रिप्रेझेंट algorithm in a pictorial form with a standard meaningful symbols is known as a flowchart. Then symbols of flowchart. Okay, first symbol is rectangular with rounded corners. Okay, rectangular with rounded corners. हा रेक्टँगल आहे आणि त्याचे कॉर्नर काय आहे तर राउंडेड आहे. ते कशासाठी यूज करायचं? टू स्पेसिफाय स्टार्ट अँड स्टॉप नोन ॲज अ टर्मिनल. इट इज युजली यूज्ड ॲट स्टार्ट अँड एंड ऑफ प्रोग्राम. जेव्हा तुमचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे, म्हणजे तुमचा अल्गोरिदम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लोचार्ट काढायचं आहे आणि फ्लोचार्ट तुमचा जिथं स्टार्ट होणार आहे तिथं हे स्टार्ट यूज करायचं आहे आणि जिथं एंड आहे तुमच्या प्रोग्रामचा तिथं हे स्टॉप यूज करायचं आहे. स्टार्ट अँड स्टॉप. Okay, rectangular with rounded corners to specify start and stop known as a terminal. It is usually used at start and end of program. जेव्हा तुमच्या फ्लोचार्टचा स्टार्ट असणार आहे तेव्हा हे स्टार्ट यूज करायचं आहे, जेव्हा तुमचा फ्लोचार्टचा एंड होणार आहे तेव्हा हे स्टॉप यूज करायचं आहे. ओके, देन parallelogram to represent input and output operation. It is known as a input or output symbol. ओके, जेव्हा तुम्ही प्रोग्राम मध्ये इनपुट घेणार आहे आणि आउटपुट डिस्प्ले करणार आहे तेव्हा काय यूज करायचा? पॅरलेलोग्राम. ओके, प्रिंट करणे म्हणजे काय? आउटपुट देणे. इनपुट काही इनपुट म्हणजे युजरकडने इनपुट घेणे किंवा इनपुट रीड करणे. हे जे तीन स्टेटमेंट्स आहेत ते तुम्ही यूज करू शकताय इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन साठी. म्हणजे सपोज जर आपल्याला ऍडिशन ऑफ 2 नंबरचा फ्लोचार्ट जर ड्रॉ करायचा आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय असणार? स्टार्ट येणार सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर नेक्स्ट सिम्बॉल्स काय असणार आहे? आपण युजरकडनं 2 नंबर्स घेतो म्हणून टेक अ इनपुट ॲज अ 2 नंबर्स फ्रॉम युजर, हे नेक्स्ट असणार आहे तुमचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण प्रोसेस करणार आहे आणि नंतर जेव्हा ऍडिशन आपल्याला युजरला डिस्प्ले करायची असेल तेव्हा प्रिंट दी ऍडिशन. ओके, ही यूज करणार आहे. त्याच्यामुळं जेव्हा स्टार्ट आणि स्टॉप करायचं आहे तेव्हा रेक्टँग्युलर विथ राउंडेड कॉर्नर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरलेलोग्राम टू रिप्रेझेंट इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स. Then next rectangle. Okay, rectangle is used to represent processing or calculating part. आता आपण एक्झाम्पल बघितलं ऍडिशनचं, त्याच्यामध्ये जे ऍक्च्युअल ऍडिशन होणार आहे ती कशात असणार आहे? रेक्टँगल मध्ये. ओके, म्हणजे जे काही प्रोसेसिंग करायचं आहे म्हणजे इनपुट घेतल्यानंतर त्या इनपुट वरती जे काही प्रोसेसिंग होणार आहे त्याच्यासाठी रेक्टँग्युलर यूज करायचा आहे. रेक्टँगल इज युज्ड टू रिप्रेझेंट प्रोसेसिंग ऑर दी कॅल्क्युलेटिंग पार्ट. ओके, आता आपण एक एक्झाम्पल बघितलं, आता अल्गोरिदम बघितला की
गाडी कशी स्टार्ट करायची. ओके, त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट द इग्निशन की इन्सर्ट केली, ही प्रोसेस झाली. ओके, म्हणजे ही प्रोसेस रेक्टँगल मध्ये आली. अप्लाय द किक और स्टार्टर. ओके, हे सेकंड स्टेप झाली. किक किंवा स्टार्टनं आपण स्टार्ट करणार. ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आल्या, म्हणजे ऍडिशन मध्ये C=A+B आपण करतोय, ही प्रोसेस झाली. ओके, ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत त्या कशात येणार आहेत, रेक्टँगल मध्ये येणार आहेत. देन नेक्स्ट इज अ डायमंड. Diamond symbol is used to present decision making step in a form of question and logical answer, and it is known as the decision box. Diamond symbol is used to represent decision making step in a form of question and logical answer. It is known as decision box. Okay, आता मला सांगा, तुम्हाला असा एखादा अल्गोरिदम सांगितलाय की युजरकडनं एक नंबर घ्यायचा आणि तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे फाइंड आउट करायचंय. ओके, हा सिंपल तुम्हाला अल्गोरिदम सांगितला की युजरकडनं नंबर घ्या आणि तो नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते फाइंड आउट करा. मग तुम्ही काय केलं, स्टार्ट फ्लोचार्ट घेतला, स्टार्ट सिम्बॉल. त्याच्यानंतर इनपुटसाठी काय घेतला, पॅरलेलोग्राम. टेक अ नंबर फ्रॉम युजर. ओके, सपोज तो नंबर आपण n कन्सिडर केला, तर तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याला कसं लॉजिक लावणार, कसा फाइंड आउट करणार. इफ दॅट नंबर इज ग्रेटर दॅन 0 then that number is a positive. If that number is a less than 0 then it is negative. ओके, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह कसं फाइंड आउट करणार. 0 पेक्षा मोठा असेल तर तो पॉझिटिव्ह आणि 0 पेक्षा लहान असेल तर तो निगेटिव्ह. ओके, मग तिथं आपल्याला कसं फ्लोचार्ट मध्ये आपल्याला कसं कन्सिडर करायचं, आपल्याला क्वेश्चन आहे हा, इज n इज ग्रेटर दॅन 0. If n is greater than 0, if yes, then it is positive number. If not, then it is a negative number. म्हणजे काय, इथं डिसिजन मेकिंग स्टेप आली. ओके, की तो ग्रेटर आहे का स्मॉलर आहे 0 पेक्षाही बघायची. तर ह्या अशा डिसिजन मेकिंग स्टेप साठी डायमंड सिम्बॉल यूज केलाय. अँड दॅट डायमंड सिम्बॉल इज युज्ड टू प्रेझेंट डिसिजन मेकिंग स्टेप इन अ फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड लॉजिकल आन्सर. It is known as decision box. ओके, जेव्हा केव्हा डिसिजन मेकिंग स्टेप येते किंवा आणखीन एक एक्झाम्पल, सपोज 2 नंबर्स घेतलेले आहेत आणि त्याच्यातला ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग तेव्हा सुद्धा आपल्याला हे क्वेश्चनिंग असणार आहे की फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन सेकंड नंबर और सेकंड नंबर इज ग्रेटर दॅन फर्स्ट नंबर. त्याच्यासाठी आपल्याला हा डायमंड सिम्बॉल यूज करायचा आहे, डिसिजन मेकिंग स्टेप यूज करायची आहे. ओके, सो डायमंड सिम्बॉल इज युज्ड टू प्रेझेंट डिसिजन मेकिंग स्टेप इन अ फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड लॉजिकल आन्सर. इट इज नोन ॲज डिसिजन बॉक्स. ओके, असा डायमंड बॉक्स इज y इज 0, और इथे तुम्ही जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेणार असला तर इफ n इज ग्रेटर दॅन 0 क्वेश्चन मार्क. ओके, हे असं यूज करायचं डायमंड सिम्बॉल. The next, arrows. Arrows are used to indicate direction of flow of program process. Okay, arrow used to indicate the direction flow. Okay, जर फ्लो चार्ट ऍक्च्युअली टॉप टू बॉटम काढायचा असतोय. ओके, त्यासाठी हे एरोज यूज करतात. किंवा सपोज डिसिजन मेकिंग आलं आणि जर तुम्हाला हे एरोज तुम्ही यूज करू शकताय. ओके, किंवा हॉरिझॉन्टल तुम्ही फ्लो चार्ट काढणार असाल तरी काढू शकताय. सो एरोज आर युज्ड टू इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ प्रोग्राम प्रोसेस. Then small circle. Small circle is used to connect incomplete flowchart to its remaining part. It is known as connector. Normally it is used at the end of page where flowchart breaks and situations where flow lines cross each other. Okay. सपोज आता डिफरंट फार मोठे प्रोग्राम्स असतात. ओके, त्याचं लॉजिक फार मोठं असतं एकेका प्रॉब्लेमचं सोल्युशनचं. तर एका पेजवरती जर तुमचा फ्लोचार्ट कम्प्लीट नाही झाला आणि तुम्हाला जर नेक्स्ट पेजवरती तो प्रोचार्ट कंटिन्यू करायचा असेल
तर तेव्हा जिथं तुमच्या फर्स्ट पेजवरती फ्लोचार्ट हा इनकम्प्लीट फ्लोचार्ट असणार आहे त्याच्या खाली तुम्हाला हा कनेक्टर ऍड करायचा आहे स्मॉल सर्कल, आणि नंतर जिथून स्टार्ट करणार आहे तिथं हा कनेक्टर ऍड करणार आहे. जिथं संपतोय तिथं हा कनेक्टर ऍड करायचा आहे आणि जिथून स्टार्ट होतोय तिथं हा कनेक्टर ऍड करायचा आहे. म्हणजे सपोज तुमचं एका पेजमध्ये नाही कंप्लीट झाला फ्लोचार्ट, ते पेज तुम्हाला ब्रेक करावं लागणार असेल तर तेव्हा कनेक्टर यूज करायचं आहे. किंवा तुमच्या फ्लो लाईन्स ज्या आहेत फ्लोचार्टच्या तर त्या एकमेकाला क्रॉस होत असतील तेव्हा सुद्धा तुम्ही कनेक्टर यूज करू शकताय. Okay, so small circle is used to connect incomplete flowchart to its remaining part. It is known as a connector. If your flowchart breaks, it is used at the end of page, and if your flowchart breaks and situations where flow lines cross each other, जर तुमचा flowchart incomplete राहिला एका पेज वरती आणि तो नेक्स्ट पेज वरती तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर कनेक्टर यूज करायचा आहे. ओके, सो symbols post rectangular with rounded corners to specify start and stop, known as a terminal, start of flowchart and stop of flowchart. Then parallelogram to represent input and output operation, it is also known as a input or output symbol. Then rectangle, which is used to represent processing or calculating part. Then diamond symbol is used to represent a decision making step in form of question, and it is also known as the decision box. And then arrows, which are used to indicate direction of flow of program or process, and small circle, which is used to connect incomplete flow chart to its remaining part, and it is also known as a connector. Okay, so these are the symbols, 6 symbols to draw the flow chart. Okay, so you can see here the general structure of flow chart. See here start and stop, you can also write that end. Then inputs, okay, then here is a diamond box and these are the processes. Okay, this is the structure of flow chart. There are different structures of flow chart for different problems. Okay, so the analysis tool second is a flow chart, which we discussed in this lecture, and in next lecture we have to discuss about the advantages and rules of drawing flow chart and all. Okay, an example of flow chart. So thank you so much. Stay home, stay safe, have a nice day.